नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 3 जून 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊया। तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, कॅनडा इंडिया फाउंडेशन द्वारा कोणाला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्डने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे? तर सद्गुर। यानंतर शहराच्या विकासाला गती देण्यासाठी कोणत्या राज्याने अंकुर योजना नुकतीच सुरू केलेली आहे? तर ओडिशा यानंतर मित्रांनो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नुकताच कोणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर सुजाता बागुल यांना। यानंतर रोहित शर्माने IPL मध्ये किती षटकार मारण्याचा विक्रम केलेला आहे? तर 300। तर त्यांनी 302 षटकार मारलेले आहेत, लक्षात ठेवा। यानंतर 2 जून दिवशी आपल्या भारताचे कोणते नवीन राज्य अस्तित्वात आले आहे? तर तेलंगणा हे राज्य। यानंतर नुकतेच कोणत्या मंत्र्यांनी आयुष सुरक्षा पोर्टल सुरू केलेले आहे? तर सर्वानंद सोनोवालिया। यानंतर 2025 चा मिस वर्ल्ड कोणाला मिळाला? तर मित्रांनो लक्षात ठेवा, तर ओपल सुजाता यांना मिळालेला आहे। यानंतर आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन नुकतेच कोण करणार आहे? तर अहमदाबाद करणार आहे। यानंतर ओकलीचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर शुभमन गिल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यानंतर विद्यार्थ्यांनो, कालचा आपण शेवटचा प्रश्न पाहूया। तर 7 शिखरे सर करणारा सर्वात तरुण भारतीय कोण ठरला आहे? तर विश्वनाथ कार्तिकेय ठरला आहे। कोण आहे तो? तर विश्वनाथ कार्तिकेय। यानंतर आपण आजच्या चालू घडामोडीला सुरुवात करूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, तर आपले महाराष्ट्र शासनाने कोणत्या पदावर अंगणवाडी सेविकांना शिक्षक म्हणून समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, प्राथमिक शिक्षक। कोणते? तर प्राथमिक शिक्षक। तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी सेविकांना इयत्ता 1ली ते इयत्ता 5वी प्राथमिक स्तरावर शिक्षक म्हणून संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर यासाठी काही अटी व शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे खूप आवश्यक आहे। यानंतर पुढील प्रश्न दुसरा पाहूयात मित्रांनो। तर 2 जून 2025 रोजी भारतीय रुपयाची किंमत अमेरिकन डॉलर संबंधी वाढलेली आहे। तर या मागील मुख्य कारण कोणते होते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, अमेरिकन डॉलरची कमजोरी आणि पोर्टफोलिओ गुंतवणुकीमध्ये वाढ। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 2 जून 2025 रोजी भारतीय रुपया अमेरिकन डॉलर संबंधी 0.23% ने मजबूत झाला, ज्याचे मुख्य कारण अमेरिकन डॉलरची कमजोरी आणि पोर्टफोलिओ गुंतवणुकीतील वाढ होय। यानंतर पुढील तिसरा प्रश्न पाहूयात। तर देशातील पहिले कृषी हॅकेथॉन कोठे नुकतेच आयोजित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पुण्यामध्ये। कोठे? तर पुण्यामध्ये। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन 1 ते 3 जून 2025 दरम्यान पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेले आहे। तर या उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे। यानंतर विद्यार्थ्यांनो, चौथ्या प्रश्नाकडे आपण वळूया। तर प्रश्न असा आहे, तर इलेक्ट्रिक वाहन नोंदणीमध्ये आपले महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, तर आपले महाराष्ट्र राज्य हे 2ऱ्या क्रमांकावर आहे। कितव्या? तर 2ऱ्या क्रमांकावर। तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर आपले महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक वाहन म्हणजेच EV नोंदणीमध्ये भारतामध्ये 2ऱ्या क्रमांकावर राहिलेले आहे।
तर 2025 पर्यंत राज्यामध्ये 2.46 लाख EV नोंदण्या झालेल्या असून एकूण देशातील EV विक्रींपैकी 12.52% हिस्सा आपल्या महाराष्ट्राचा आहे. तर मित्रांनो, उत्तर प्रदेश 4.14 लाख नोंदण्या करून पहिल्या क्रमांकावर आहे. तर लक्षात ठेवा, उत्तर प्रदेश हा पहिल्या क्रमांकावर आणि आपले महाराष्ट्र राज्य हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. यानंतर पुढील 5वा प्रश्न पाहूया. तर देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प नुकताच कोणत्या राज्यामध्ये होत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, हरियाणा या राज्यामध्ये होत आहे. कोणत्या राज्यामध्ये? तर हरियाणा या राज्यामध्ये होत आहे. तर मित्रांनो, यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प हरियाणा या राज्यामध्ये विशेषत इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या म्हणजेच IOCच्या पाणीपत रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स मध्ये होत आहे. तर मित्रांनो, बिझनेस स्टँडर्ड नुसार हा प्रकल्प दरवर्षी 10,000 टन ग्रीन हायड्रोजन तयार करेल. तर आपण विस्तार पाहूयात याचा. तर हा प्रकल्प इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजेच IOC द्वारे राबवला जात आहे, जो देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प आहे. तर मित्रांनो, स्थान काय आहे? तर हा प्रकल्प हरियाणातील पाणीपत रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स मध्ये उभारला जात आहे. आणि उत्पादन क्षमता काय आहे याची? तर या प्रकल्पामध्ये दरवर्षी 10,000 टन ग्रीन हायड्रोजन तयार केले जाईल. आणि याचे मुख्य उद्देश काय आहे? तर या प्रकल्पाद्वारे आपल्या भारताच्या स्वच्छ ऊर्जा धोरणांचा चालना मिळेल. आणि इतर माहिती आपण पाहून घेऊया. तर या व्यतिरिक्त देशातील पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्प हिमाचल प्रदेशातील झाकरी येथे आहे. यानंतर यांचे निष्कर्ष पाहून घेऊयात या प्रश्नाचे. तर देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प हरियाणा येथे होत आहे आणि हा प्रकल्प इंडियन ऑइल कॉर्पोरेशन द्वारे राबवला जात आहे. यानंतर 6व्या प्रश्नाकडे वळूयात आपण. तर मित्रांनो, नॉमेडिक एलिफंट सैन्य अभ्यास भारत आणि मंगोलिया देशामध्ये नुकताच कोणत्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 31 मे ते 13 जून या दरम्यान. कोणत्या? तर 31 मे ते 13 जून या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर मित्रांनो, नॉमेडिक एलिफंट सैन्य अभ्यास भारत आणि मंगोलिया या 2 देशांमध्ये दरवर्षी आयोजित केला जातो. तर हा अभ्यास 31 मे ते 13 जून 2025 दरम्यान मंगोलियाच्या राजधानी उलान बॅटर येथे आयोजित केला जाईल. तर मित्रांनो, PIB या वर्षीचा अभ्यास मंगोलियामध्ये होत असून मागील आवृत्ती मेघालयातील उमरोई येथे आयोजित करण्यात आलेली होती. यानंतर पुढील प्रश्नाकडे आपण वळूयात. प्रश्न असणार आहे 7वा. तर मित्रांनो, भारताचा पहिला AI सेज कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, छत्तीसगड या राज्यामध्ये. कोणत्या? तर छत्तीसगड या राज्यामध्ये आयोजित करण्यात येत आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, भारताचा पहिला AI आधारित सेज छत्तीसगडच्या नवा रायपूर येथे स्थापन होत आहे. तर यानंतर रॉक बँक कंपनी 1,000 कोटींची गुंतवणूक करणार असून या प्रकल्पातून AI डेटा सेंटर, प्रशिक्षण व नोकरींची संधी निर्माण होतील. तर हा प्रकल्प आपल्या भारताला AI तंत्रज्ञानामध्ये जागतिक नेते बनवण्यामध्ये मदत करणार आहे. यानंतर पुढील 8वा प्रश्न पाहूयात आपण. तर मित्रांनो, भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गोवा हे राज्य ठरले आहे. कोणते? तर गोवा हे राज्य. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मित्रांनो, ULLAS म्हणजेच उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य साक्षरता अभियानाअंतर्गत गोवा हे भारताचे दुसरे 100% साक्षर राज्य ठरले आहे. तर राज्यामध्ये 99.7% साक्षरता नोंदवली गेली असून ही घोषणा केंद्र सरकारने केली आहे. तर यामागे शासनाचे प्रयत्न, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सहभाग खूप महत्त्वाचा ठरलेला आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे आपण स्टॅटिक पाहून घेऊयात. तर उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य अंतर्गत गोवा दुसरे 100% साक्षर राज्य बनले आहे. तर मित्रांनो, पहिले राज्य कोणते आहे? तर मिझोराम हे पहिले राज्य आहे आणि केंद्र सरकारची ही मान्यता मिळालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न 9वा देखील पाहूयात आपण. तर
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये विकसित कृषी संकल्प अभियान नुकताच सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भुवनेश्वर ओडिशा या. कोणत्या? तर भुवनेश्वर ओडिशा या. तर यानंतर आपण याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, यानंतर ओडिशा विषयी देखील आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर. सध्याचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि सध्याचे राज्यपाल आहेत हरिबाबू कंभनपती. आणि राष्ट्रीय उद्याने तर भितरकणिका सिमलीपाल हे राष्ट्रीय उद्याने आहेत. आणि तेथील तलाव आहे चिल्का तलाव. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा आणि शेवटचा प्रश्न घेतोय मित्रांनो, आणि खूप महत्त्वाचा प्रश्न असणार आहे तुमच्या या चालू घडामोडीसाठी आणि तुमच्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरणार आहे. सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर कोणत्या परिषदेमध्ये आपल्या भारताला चॅम्पियन देश म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे, जेथे जमिनीची मालकी आणि गावाच्या व्यासपीठाचे कौतुक झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए जागतिक बँक परिषद वॉशिंग्टन DC. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर 5 ते 8 मे 2025 रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टन DC येथे होणाऱ्या जागतिक बँकेच्या एका महत्त्वाच्या परिषदेमध्ये आपल्या भारताला चॅम्पियन देश म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. तर यानंतर या परिषदेचा मुख्य विषय जमिनीची मालकी आणि हवामान कृतीसाठी प्रवेश सुरक्षित करणे म्हणजेच जागरूकतेकडून कृतीकडे वाटचाल असा होता. यानंतर विद्यार्थ्यांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा होता, 2025 चा मिस वर्ल्ड कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट आपण फक्त 200 लाईक ठेवलेला आहे. तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही सर्वजण लवकरात लवकर 200 लाईक पूर्ण करताल. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.